नमस्कार सर्वांना. आपण या आपल्या चॅनलवर अनेक शैक्षणिक व्हिडिओज बघतोय. अनेक महापुरुषाबद्दलची माहिती आपण जाणून घेतोय. अनेक ऐतिहासिक जे क्षण आहेत आपल्या देशाचे त्याच्याबद्दलची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना देतोय. आणि मोटिवेशन सर्वांना त्यांच्या जीवनामध्ये भेटण्यासाठी पण काही मोटिवेशनल व्हिडिओज पण आपण या चॅनलच्या माध्यमातून सेंड करत आहोत. सर्वांना माझी विनंती आहे की आपण हा व्हिडिओ संपेपर्यंत पूर्ण हा व्हिडिओ बघावा. जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर आपण त्याला लाईक जरूर करावं, अशा पद्धतीची सर्वांना मी विनंती करतो. आजचा हा व्हिडिओ मोटिवेशनल व्हिडिओ असणार आहे. आपण आपल्या जीवनामध्ये काम करत असताना आपण कोणाला तरी आदर्श मानलं पाहिजे. आपण त्यांच्याकडून काही चांगल्या गोष्टी शिकायला पाहिजेत. जीवनामध्ये निराश न होता आपण आपली प्रगती त्या ठिकाणी अहोरात्र परिश्रम करून आपण करायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये निराश होणं, छोटंसं अपयश आलं की आपण त्यामध्ये स्वतःला त्या ठिकाणी कमी समजवणं आणि खचत जाणं हे अत्यंत अयोग्य आहे. कारण काम आपण ज्यावेळेस करतो, मेहनत आपण ज्यावेळेस करतो, तर त्यावेळेस आपल्याला यश पण येऊ शकतं, अपयश पण येऊ शकतं. अपयश आलं तर खचायचं नसतं. आपण त्याच्यामध्ये काय चुका झाल्या त्या दुरुस्त करून आपण पुढे जायला पाहिजे. आपण यश पादाक्रांत करायला पाहिजे. तर आजचा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ जर आपण बघितला तर तुमच्या लक्षात येऊन जातं की अपयश म्हणजे काय आहे नेमकं. एखाद्याच्या जीवनामध्ये अपयश किती येऊ शकतं हे आपल्याला या व्हिडिओमधून बघायला भेटतं, ऐकायला भेटतं आणि त्याच्यामधून बरंचसं शिकायला पण भेटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचे आदर्श आहेत. पूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना एक महान योद्धा म्हणून आपण संबोधतो. त्यांनी केलेला पराक्रम असेल, त्यांनी केलेली मेहनत असेल, लोकांसाठीचं काम असेल, हे सर्व आपण त्या ठिकाणी जाणतो. पण महाराजांना पराक्रम करताना, महाराजांना हे नाव भेटताना, त्यांच्या जीवनामध्ये जे अपयश आलं त्याच्यामध्ये महाराज खचले नाहीत. आणि म्हणूनच आज 350 पावणे 400 वर्षानंतर पण महाराजांचं नाव हे सन्मानानं घेतलं जातं. शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच आपलं स्वप्न हे ठरवलं होतं. त्यांना लोकांचं राज्य हवं होतं. त्यांना स्वराज्याची स्थापना करायची होती. म्हणजे त्यांना उद्दिष्ट माहीत होतं की आपल्याला काय बनायचं आहे. त्यांना माहीत होतं की आपल्याला स्वराज्य म्हणजे आपल्या लोकांचं राज्य बनवायचं आहे. महाराष्ट्रामध्ये राहणारे जे काही कष्टकरी, सर्व 12 बलुतेदार, ह्या सगळ्या लोकांना आपला वाटावा अशा पद्धतीचा राजा आपल्याला बनायचं आहे, अशा पद्धतीचं राज्य आपल्याला करायचं आहे. हे महाराजांना लहानपणापासून त्यांचं उद्दिष्ट हे अत्यंत स्वच्छ क्लिअर होतं. आणि त्या पद्धतीनंच त्यांनी परिश्रम घ्यायला सुरुवात केली. अनेक लोकांना एकत्रित केलं, अनेक सवंगडी एकत्रित केले आणि एक एक किल्ला त्यांनी हस्तगत करायला सुरुवात केली. आदिलशहा, औरंगजेब ह्या सगळ्यांना काही थोड्या कालावधीमध्येच लक्षात आलं की या शिवाजी महाराजांना आपल्याला त्या ठिकाणी हरवणं हे मुश्किल आहे. हे त्यांना काही कालावधीमध्येच लक्षात आलं. महाराजांना खूप पराक्रम केले आणि
त्यांच्या आयुष्यामध्ये एक असं अपयश आलं की त्यानंतर त्यांनी फिनिक्स पक्षासारखी भरारी घेतली आणि नंतर पाठीमागे वळून बघितलं नाही. त्या अपयशाने त्यांनी खचले नाहीत. त्या अपयशामधून ते शिकले आणि पुढे त्यांनी राजा बनले. पुढं त्यांनी त्यांचं जे काही उद्दिष्ट होतं ते साध्य केलं. आपल्या सर्वांना माहितीस्तव सांगतो, पुरंदरचा तह झाला 11 जून 1665 रोजी. पुरंदरच्या तहाच्या अगोदर महाराजानं खूप शूरवीर पराक्रम दाखवले होते. महाराजानं अफजल खानाचा वध केला होता 1659 रोजी. शाहिस्तेखानाचे बोटं छाटली होती 1663 रोजी. त्यामुळं औरंगजेब हा स्वतः संतापला होता, कारण शाहिस्तेखान हा औरंगजेबाचा मामा, अफजल खान त्याचा शूरवीर सरदार. या एवढ्या मोठ्या पराक्रमी लोकांना जर शिवाजी महाराज हरवू शकतात, तर या आपल्या दुश्मनाला आपल्याला हरवणं आवश्यक आहे असं औरंगजेबाला वाटत होतं. कारण जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये राज्य करायचं असेल, आपल्याला सह्याद्रीवर जर राज्य करायचं असेल, आपल्याला दक्कनमध्ये जर राज्य करायचं असेल, तर शिवाजी महाराजाचा पराजय होणं, शिवाजी महाराजाला नेस्तनाबूत करणं हे औरंगजेबाला माहीत होतं की हे करणं आपल्याला आवश्यक आहे. आणि म्हणूनच धूर्त औरंगजेबानं मिर्झा राजे जयसिंग, जो रजपूत सरदार होता, शूरवीर सरदार होता, चातुर्य होतं त्याच्या अंगी, अशा या सरदाराची त्यांनी निवड केली. आणि मिर्झा राजे जयसिंग चालून आले शिवाजी महाराजावर. त्यांनी शिवाजी महाराजांचा संपूर्ण अभ्यास केला होता. कारण युद्धामध्ये जर एखाद्याला हरवायचं असेल तर त्याचे मायनस पॉईंट आणि प्लस पॉईंट हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. उगा आपण फुशारकी मारून जर युद्ध केलं किंवा एखाद्याच्या विरुद्ध लढलो तर आपला पराजय हा निश्चित असतो. हे मिर्झा राजे जयसिंग यांना माहीत होतं, कारण ते आयुष्यामध्ये अनेक युद्ध लढले होते. आणि म्हणून त्यांनी ते सगळं माहिती त्यांनी गोळा केली होती शिवाजी राजेबद्दल. आणि त्यांनी हे ठरवलं की शिवाजी महाराजांचं बलस्थान हे शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत. शिवाजी महाराजांनी जे किल्ले आदिलशहाकडून घेतले, जे किल्ले औरंगजेबाकडून घेतले, जे किल्ले स्वतः बांधले, हे किल्ले त्यांना त्यांचे बलस्थान शिवाजी महाराजांचे माहीत होते. आणि त्यांना हे पण माहीत होतं की शिवाजी महाराजांच्या सोबत रयत सोबत आहे, कारण हे रयतेचे राजे आहेत. यांना रयतेचा सपोर्ट आहे आणि ज्यांना लोकांचा सपोर्ट असतो त्यांना हरवणं अशक्य असतं, त्याला खूप मेहनत घ्यावी लागते. हे मिर्झा राजे जयसिंगला हे माहीत होतं. म्हणून मिर्झा राजे जयसिंगनं पुरंदर किल्ल्याची निवड केली. पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. हा एक मध्य किल्ला आहे आणि या किल्ल्याला वेढा देऊन 80,000ची फौज किल्ल्याच्या आजूबाजूला त्यांनी उभा केली आणि पूर्ण लोकांना मारून, कधी त्यांना लालूच दाखवून आपल्या स्वतःकडे त्यांनी वळवण्याचा प्रयत्न केला. अनेक जे वतनदार लोक होते त्यांना शिवाजी महाराजापासून वेगळं केलं. शिवाजी महाराजाची अनेक किल्ल्यावरची रसद बंद केली आणि अशा वेगवेगळ्या युक्त्या वापरून राजा मिर्झा राजे जयसिंगनं त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना तह करण्यास भाग पाडलं. आणि हा तह पार पडला 11 जून 1665 रोजी. पुरंदरचा किल्ला मुरारबाजी हे अत्यंत त्वेषाने लढत होते. अत्यंत मेहनतीनं त्या ठिकाणी तो किल्ला त्यांनी ठेवला होता. पण शेवटी मुरारबाजी यांना गोळी लागली, त्यांना हुतात्मा पत्करावं लागलं आणि पुरंदरचा किल्ला पण त्या ठिकाणी हस्तक्षेप
तो हस्तगत त्या ठिकाणी मिर्झा राजे यांनी केला आणि 11 जून 1665 रोजी हा पुरंदरचा तह करण्यात आला. हा पुरंदरचा तह म्हणजे शिवाजी महाराजांनं जी बालपणापासून मेहनत केली होती, जे कष्ट करून स्वराज्य निर्माण केलं होतं, ते जवळपास 80% स्वराज्य त्यांना या तहामध्ये द्यावं लागलं. अनेक किल्ले त्यांना त्या ठिकाणी द्यावे लागले. 23 किल्ले, बलाढ्य 23 किल्ले, ज्याच्यामध्ये अनेकानं आपलं हुतात्म पत्करलं, अनेकानं पराक्रम दाखवून ते किल्ले हस्तगत केले. ते किल्ले शिवाजी महाराजांना या तहामध्ये द्यावे लागले. 4 लाख होन उत्पन्न असलेला मुलूक त्यांना त्या ठिकाणी द्यावा लागला. त्यानंतर बाल संभाजीराजे यांना जे आपण मनसूबदारी म्हणतो ती त्यांना पत्करावी लागली. बाल संभाजीराजे हे मनसूबदार झाले औरंगजेबाचे. त्यानंतर औरंगजेबाने या मिर्झा राजेच्या माध्यमातून या तहामध्ये हे पण कबूल करून घेतलं की औरंगजेबांचा कोणताही किल्ला ते हस्तगत करणार नाहीत. औरंगजेबाला विचारल्याशिवाय ते कोणतीही स्वारी करणार नाहीत, कोणती लढाई करणार नाहीत. आणि औरंगजेबाच्या भेटीसाठी त्यांनी आग्र्याला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं येतील अशा पद्धतीचं पण तहामध्ये त्या ठिकाणी हे करून घेण्यात आलं होतं. म्हणजे याचा अर्थ जवळपास 80% जे कमवलं होतं ते महाराजांना या पुरंदरच्या तहामध्ये गमवावं लागलं होतं. आणि त्या ठिकाणी आग्र्याला जाण्यासारखं एक मोठा त्यांनी त्या तहाच्या अटीमध्ये एक अट जी टाकली होती ती अत्यंत अवघड अट होती. कारण आग्र्याला जाणं म्हणजेच त्या औरंगजेबाच्या सत्तेमध्ये अडकून पडणं आणि आपल्या जीवाशी खेळणं हे शिवाजी महाराजांना माहीत होतं. त्यांच्या ठिकाणी जर आपल्यासारखा एखादा व्यक्ती असता तर तो खचून गेला असता, तो निराश झाला असता की मी एवढं सगळं कमवलं, एवढे परिश्रम घेतले, एवढी मेहनत केली, एवढा पराक्रम गाजवला, एवढ्या धुरंधर लोकांना मी त्या ठिकाणी लढाईमध्ये पराजित केलं, पण हे सगळं मला यामध्ये गमावं लागलं हे ना, हे त्यांना दिसत होतं. पण त्याच्यामधून त्यांनी खचून गेले नाही, कारण त्यांच्यावर ते संस्कार झाले होते. अनेक लढाईमध्ये एखादा योद्धा हा हार किंवा जीत या दोन्ही गोष्टी होत असतात. आणि आई जिजाऊचे संस्कार, रामकृष्णांचे त्या ठिकाणी त्यांचा प्रेरणा त्यांना माहीत होती किंवा त्यांना प्रेरणा ती भेटली होती लहानपणापासून. आणि शिवाजी महाराज याच्यामधून खचले नाहीत. आणि फिनिक्स पक्षी, जसा हा पक्षी सगळ्यांना माहिती आहे, एक शुभ पक्षी मानला जातो, शौर्याचं प्रतीक मानला जातो. हा फिनिक्स पक्षी राखेमधून पुनर्जन्म घेतो आणि आकाशामध्ये उंच भरारी घेतो. तसं शिवाजी महाराजानं या तहाच्या नंतर त्यांचा हा तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण त्यांचा प्रवास दिसून येतो. त्यांनी मग आग्र्याहून सुटका असेल, मग त्या ठिकाणी तो सिंहगड जिंकणं असेल, अनेक गड काबीज करणं असेल, अनेक गडाची निर्मिती करणं असेल, हे सर्व त्यांनी नंतर 1665च्या नंतर केलं. म्हणजे 6 जून 1674 रोजी त्यांचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला, ज्यावेळेस ते सम्राट झाले, ज्यावेळेस ते राजे झाले, ज्यावेळेस त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, त्यावेळेस त्यांच्याकडे 350च्या वर किल्ले होते. 2 लाखाच्या वर त्यांच्याकडं घोडदळ होतं, सैनिक होते आणि कितीतरी संपत्ती त्यांची होती. म्हणजे जे तहामध्ये त्यांनी हारले होते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं त्यांनी त्या ठिकाणी मिळवलं, हे फक्त 9 ते 10 वर्षाच्या काळामध्ये. आणि स्वतः राजा झाले ते आणि स्वतःचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. म्हणजे याच्यामधून आपल्याला शिकायला हे भेटतं की अत्यंत अपयश जरी आलं आपल्याला, आपण शून्य जरी झालो तर शून्यामधून पण
आपल्याला विश्व निर्माण करता येतं. आपण शिवाजी महाराजचं शौर्य सगळेजण बघतो, पण शिवाजी महाराजांच्या अपयशामधून आपण काय शिकायला पाहिजे, किंवा शिवाजी महाराज अपयशामध्ये कसे खचले नाहीत आणि त्यांनी कसं परत सर्वोच्च आपल्या जीवनामध्ये यश मिळवलं, हे पण आपण त्या ठिकाणी बघायला पाहिजे. त्यामुळं माझी सगळी विद्यार्थी असतील सगळ्यांना विनंती आहे की आपण काम करत राहायला पाहिजे. कामामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कुठं यश मिळेल, कुठं यश मिळणार नाही. कारण जो काम करतो त्याच्या चुका होणार आहेत. काम न करणाऱ्याच्या चुका होत नसतात. जो काम करतो त्याच्या चुका होत्यात आणि चुकीमधून शिकायला पाहिजे. माणसानं नेहमीच पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, निगेटिव्ह राहू नये, निगेटिव्ह लोकांच्या सोबत राहू नये की ह्याच्यामुळं काय होणार, त्याच्यामुळं काय होणार, तुझं काहीच होणार नाही, तू काहीच करू शकणार नाहीस. अशा पद्धतीचे म्हणणारे जे लोक आहेत त्यांच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे. आणि कोणत्याही परिस्थितीला जर महाराज हे करू शकतात तर महाराजांचा मावळा म्हणून त्यांच्याकडून पण आपण हे शिकायला पाहिजे की त्यांचं तर दुःख खूप मोठं होतं महाराजांचं, तेवढं तर दुःख आपलं नाही आहे. पण आपण त्यांच्याकडून शिकून आपण जर जीवनामध्ये आपलं काही यश आपण संपादन केलं तर ते निश्चितच कौतुकास्पद राहणार आहे. त्याच्यामुळं नेहमीच पॉझिटिव्ह राहा, काम करत राहा आणि अपयश जरी आलं तर त्याला खचून जाऊ नका. शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवा. फिनिक्स पक्षासारखं राखेतून परत उंच भरारी घ्या. अशा पद्धतीची सर्वजण या पद्धतीनं करतील अशी शुभकामना मी सर्वांना या ठिकाणी देतो. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.